नमस्ते मित्रांनो, आज मी आलो होतो माझ्या भाच्याला घेऊन आपल्या परीसाठी खरेदी करायची होती स्वातंत्र्य दिनासाठी. तिला बांगड्या आणि हेअर बेल्ट वगैरे शाळेमध्ये गणवेशसाठी मागितला होता, तर त्यासाठी आलो होतो. तर इथं मी आता थांबलो मध्ये डेकोरेशन बघितलं, तर चला तुम्हाला मी दाखवतो कसं चाललंय ते डेकोरेशन बारामतीमध्ये. हा जो परिसर आहे मित्रांनो, तो बारामती नगर परिषदची जी इमारत आहे त्याच्या समोरचा परिसर आहे. आता तुम्हाला नगर परिषदची इमारत पण दाखवतो कशी डेकोरेट केली आहे, आणि तिथून लगेच आता खरेदी करून घरी भेटू आपण. ही बघा, ही बारामती नगर परिषद कशा प्रकारे डेकोरेट केली आहे. हे बघा, आता शुभमला सोडलं इथं घरी. आता दूध घेऊन इथून चाललो होता घरी राहण्यासाठी. चला आता मी आलोय घरी, आणि परी आता तुम्हाला दाखवल बघा काय काय आणलं तिच्यासाठी. हे बघा, आधी हिचं बघा काय चाललंय, कसला कालवा चाललंय बघा. तिला पण बघायचंय की हे काय आणलंय. सोडा म्हणते ती आजीला. दाखव परी काय काय. हा मी कमरेचा बेल्ट आणला आहे, त्या हातातल्या बांगड्या, हा डोक्याचा बेल्ट, आणि हे ड्रेसला लावायचा झेंडा. नीट दाखव की दिसा नाही ते. हा ड्रेसला लावायचा झेंडा. बर, आवडलं का? आवडलं का? बर, आता हे बघा ही राणी. हिला आवडलं का? सोडायचं, सोड तिला, बघू काय करते. सोड सोड, पालत तसं काय. आता घेणार आणि घालणार तोंडात. त्या बघ, हा ते घे परी, ते तोंडात घालल ते. ते बघ कशी लागली पाय. नाही दिलं तुला राणी, नाही दिलं. आली 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 आली. सोनालीचं काय चाललंय? आई झोपली बघा इथं. आता बघू, हे बघा सोनालीची काय चालली तयारी. हे बघा हिची चाललंय स्वयंपाकाची तयारी. तर वाजले 10:30 वाजले. अजून आमचं चाललंय स्वयंपाक. काय बनवते ग त्यात? ही शेवग्याची शेंग करतात ना. आणि ह्यात बघा, ह्यात काहीतरी वेगळंच दिसतंय. ह्यामध्ये काय बनवते काय माहिती. फ्लावर दिसतोय. काय काय टाकले तिलाच माहिती. तर काय करते काय बघू आता झाल्यावर. तुम्हाला तर कधी काय केलेलं आवडतच नाही, कशाला बी नावच ठेवता तुम्ही पण. काय पण ते काय दिसत कळतच नाही. त्यात दही आहे काय आहे, काय आहे. बघू आता झालं ते. चला बघा ही कशी आवाज देते मला आज गेलं की. तर मित्रांनो, जेवण वगैरे झाले बरं का व्यवस्थित. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं आतमध्ये हे जेवण बनवताना की पातेल्यात काहीतरी वेगळंच दिसतंय कुठून, नाही का. तर ते काही नव्हतं मित्रांनो. ते तिने व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी एक प्रकारचा मसाला तयार केला होता. त्यामध्ये दही वगैरे सर्व भाज्या वगैरे तिने टाकल्या होत्या. मला काही कळलंच नाही ते काय ते. तिने पण मला सांगितलं नव्हतं आधी की ते काय बनवतात. तर मी तसं बोलून गेलो, पण छान झालं होतं. थोडंसं मीठ जास्त होतं, पण टेस्टी लागत होतं. मी पोट भरून खाल्लं असं एवढं. नाही, खरंच छान झालं. अगं खरंच छान झालं. बर, नाही खरंच छानच झालं होतं. ती एखाद्या दिवशी तुम्हाला रेसिपी त्याची सांगेल, तुम्ही नक्की ट्राय करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, गुड नाईट.